नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी एड ॲडमिशन 2024 या संदर्भातील आपली जी संदिग्धता आहे ती म्हणजेच आपल्या पर्संटाईल संदर्भात, त्या संदर्भातील हा व्हिडिओ. विद्यार्थी मित्रों, तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला पाहूया कसे निघते आपले पर्संटाईल व तेही आपल्या पर्सेंटेजवरून. विद्यार्थी मित्रों, आपल्याला ऑलरेडी पर्सेंटेज मिळालेला आहे. म्हणजेच आपली जी आन्सर की आली होती त्या आन्सर कीमध्ये जर आपल्याला 60 गुण मिळाले असतील, 60 प्रश्न आपले बरोबर आले असतील 100पैकी जनरल बी एड सी ई टी, तर विद्यार्थी मित्रों 60% हे तुमचं पर्सेंटेज झालं. तर आता हे जे पर्सेंटेज आहे तर पर्सेंटाईल कसं काढतात पहा. त्यासाठी एक सूत्र आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजेच विद्यार्थी संख्या. कोणती विद्यार्थी संख्या? तर परीक्षेत समाविष्ट झालेली विद्यार्थी संख्या ज्यांना तुमच्या 60%पेक्षा काय आहेत, कमी गुण आहेत. विद्यार्थी संख्या भागिले एकूण विद्यार्थी म्हणजेच परीक्षेला प्रविष्ट असलेले विद्यार्थी, प्रविष्ट विद्यार्थी गुणिले 100. म्हणजेच विद्यार्थी मित्रों, इथे थोडी वेगळी आपल्याला पद्धत पाहायला मिळते. तर आपल्याला मिळालेले 60% आहेत, त्यापेक्षा किती विद्यार्थी संख्या अशी आहे जिला 60%पेक्षा कमी गुण आहेत, हे पर्सेंटेजवरून पर्सेंटाईल काढण्याचा काय आहे, हा फॉर्म्युला आहे. समजा आता तुम्हाला मिळालेले जे पर्सेंटेज आहे 60% किंवा 60 गुण, तर त्यापैकी अशी विद्यार्थी किती आहेत परीक्षा दिलेले ज्यांना 60%पेक्षा गुण आहेत, ती संख्या आपल्याला घ्यावी लागेल. तर आपण इथे कन्सिडर करूया, तब्बल 90,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. तर 60,000 विद्यार्थी जे आहेत ते 60%पेक्षा कमी गुण घेणारे आहेत. तर 60,000 भागिले एकूण विद्यार्थी किती होते समाविष्ट झालेले, तर ते म्हणजेच 60,000 भागिले 90,000 गुणिले 100. तर विद्यार्थी मित्रों, ह्या 60,000 विद्यार्थ्यांना तुमच्या गुणापेक्षा कमी गुण आहेत. तर यामध्ये आपण काटाकाटी केल्यानंतर, भाग केल्यानंतर हे जे वरचे 4 शून्य आहेत ते आपल्याला कटलेले पाहायला मिळतील. त्यानंतर राहिलेले जे अंक आहेत, संख्या आहेत, ते म्हणजे 6 आणि छेद 9 गुणिले 100 असं ते होईल. ते झाल्यानंतर विद्यार्थी मित्रों 2/3 गुणिले 100 हे आपल्याला आलेलं पाहायला मिळेल. आणि हे आल्यानंतर परत आपल्याला त्या 2 गुणिले 100 म्हणजे ते 200 होईल व भागिले 3 करावं लागेल. म्हणजेच आता 200 भागिले 3 हे आपल्याला आलेलं आहे. तर 200 भागिले 3 केल्यानंतर आपलं जे उत्तर आहे ते आपल्याला 66% आलेलं पाहायला मिळतं. तर 66.666667 म्हणजेच आपण त्याला इथं 6 अंकानंतर लॉक करतो. अशा प्रकारे आपल्याला पर्सेंटाईल आलेलं पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रों, हे जे पर्सेंटाईल आहे तर हे आपल्या पर्सेंटेजवरून आलेलं आहे. परंतु अजून एक गोष्ट लक्षात घ्या, पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजमध्ये फरक काय येतो. बहुतांश वेळी विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला इतके गुण होते परंतु आम्हाला पर्सेंटाईल कमी आलं. कसं कमी येतं ते आपण पाहूया. विद्यार्थी मित्रों, पर्सेंटाईलचा जो हा फॉर्म्युला आहे तो म्हणजेच नंबर ऑफ स्टुडंट लेस दॅन युअर पर्सेंटेज. आपल्या पर्सेंटेजपेक्षा कमी असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची जी संख्या आहे विद्यार्थी मित्रों, ह्या संख्येमुळे आपल्याला पर्सेंटाईलमध्ये आपलं पर्सेंटेज जास्त असून किंवा कमी असून पर्सेंटाईल आपल्याला बदललेलं पाहायला मिळतं. तर ही जी संख्या आहे, तुमच्या खाली किती गुणानुक्रमे विद्यार्थी आहेत हे जे आहे, ही संख्या कमी जास्त झाली की तुमचं पर्सेंटेज जरी जास्त असलं तर पर्सेंटाईल आपल्याला कमी आलेलं पाहायला मिळतं. म्हणजे ही संख्या जर काय असेल, कमी असेल, इथं जी 60,000 आपण आता घेतलेली आहे ती जर 40,000च असेल तर विद्यार्थी मित्र आपल्याला माहीत आहे ती संख्या जर 40,000 असेल तर काय होईल, अंश जितका मोठा असतो तितका भागाकार आपल्याला कमी आलेला पाहायला भेटतो. तर त्या प्रकारे आपल्याला बदल झालेला पाहायला भेटतो. म्हणजेच काय, तर हे अंश आणि छेद ह्या दोघांच्या बाबीमधला समरस म्हणजेच आपल्याला पर्सेंटाईल असलेला पाहायला मिळतो. अशा प्रकारे आपले पर्सेंटेज चेंज होऊन आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रों, जे पर्सेंटेज आहेत त्याच्याखाली किती विद्यार्थी आहेत ह्यावरच आधारित आपलं पर्सेंटाईल असतं. त्यामुळे काय झालेलं आहे, आपलं जर पर्सेंटेज कमी असेल आणि विद्यार्थी संख्या त्या प्रमाणात काय असेल, कमी असेल, तर आपलं पर्सेंटाईल जास्त येईल. ही गोष्ट आपण लक्षात घ्या.
आणि आपलं पर्सेंटेज जरी जास्त असलं आणि तुमच्या खाली विद्यार्थी संख्या काय असेल कमी असेल तर आपलं पर्सेंटेज तरीसुद्धा कमी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच पर्सेंटाईल हे कशावर अवलंबून आहे? 100% ते तुमच्या पर्सेंटेजवर अवलंबून नाही, तर ते विद्यार्थी संख्येवर सुद्धा अवलंबून राहतं. म्हणजे तुमच्या गुणांच्या खाली किती विद्यार्थी आहेत ह्यावरून तो आपल्याला इथला जो पूर्ण क्रिया आहे ती क्रिया पाहायला मिळते व पर्सेंटाईलमध्ये फरक आलेला पाहायला मिळतो. पर्सेंटेज ऑलरेडी आपल्याला मिळालेलं आहे, ते म्हणजेच आपल्या आन्सर की जी आपली आली होती तिथले जितके आन्सर आपले करेक्ट आहेत ते तुमचं पर्सेंटेज आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. व त्यानंतर पर्सेंटाईल आपल्याला आपल्या रिझल्टमध्ये मिळाला आहे. दोघांचा संगम तुम्ही करायचा आहे आणि तो जर करेक्ट असेल तर काहीच अडचण नाही, आणि त्यामध्ये काही तफावत असेल तर नक्कीच तुम्ही CET सेलला संपर्क करू शकता आणि संपर्क करून तुमचं जे करेक्शन आहे ते करेक्शन करून तुम्हाला CET सेल देईल. त्यात करेक्शन असेल तर अगोदर आपण ते कन्फर्म करा त्यात करेक्शन आहे का नाही. तर यासाठी आपण आपली आन्सर की जी आहे डाउनलोड केलेली असणं गरजेचं आहे, कारण CET सेलने आन्सर की आपल्या पोर्टलवरून काढून टाकली आहे हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. तर आपल्याला मिळालेले जे गुण आहेत ते तुमचं पर्सेंटेज आहे आणि ही पर्सेंटाईल आत्ता आपल्याला रिझल्टद्वारे मिळालं आहे. दोन्ही तुम्ही ती चेक करा, क्रॉस चेक करा, आणि ते जर तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर नक्कीच आपण CET सेलला संपर्क साधू शकता. परंतु ते जर करेक्ट असेल तर आपल्याला काहीच करायची गरज नाही. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व लवकरच भेटूया पुढील अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.